नमस्कार, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बुंदी रायता, जो आपण मसाले भात, बिर्याणी, जीरा राईस, राईस प्लेट सोबत सर्व करू शकतो। समर स्पेशल असा हा बुंदी रायता कसा बनवायचा ते बघूया। चला तर मग बनवूया हा बुंदी रायता, जो सर्व प्रकारच्या राईस प्लेट सोबत आपण सर्व करू शकतो। तर आता आपण बुंदी रायता बनवून घेऊया। बुंदी रायता बनवण्यासाठी आपण थोडीशी जी बुंदी आहे ती थोडं कोमट पाणी मी घेतलं आहे, त्या कोमट पाण्यात थोडा वेळ 10 मिनिटं भिजवून ठेवूयात। हे बघा, अशा रीतीने कोमट पाण्यामध्ये आपण बुंदी जी आहे ती सोक करून ठेवायची आहे। बुंदी रायता बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप दही घेतलं आहे। ते जे दही आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये कोणतेही लंप राहणार नाहीत। असं युनिफॉर्मली दही आपण मिक्स करून घेणार आहे। आता आपण यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालूया। हे बघा, अशा रीतीने आपल्याला हे दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 छोटा चम्मच जिरे पावडर टाकायची आहे आणि जो थोडासा लसूण क्रश करून घेतलेला आहे तोही आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं कोथिंबीर जी आहे ती आपण यामध्ये टाकणार आहे। आता हे आपल्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। आता आपण यामध्ये थोडंसं जे आपण बुंदी पाण्यामध्ये सोक करायला ठेवली होती 10 मिनिटांसाठी, ती आपण अशी स्क्वीज करून घेऊयात, त्यातलं पाणी सगळं काढून। ही जी बुंदी आहे ती आपल्याला स्क्वीज करून त्यातलं पाणी सगळं काढून यामध्ये घालायची आहे। आता आपल्याला रायत्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे जे मिंट लीव्स आहेत तेही घालायचे आहेत आपल्याला यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। ब्लॅक सॉल्ट ही याच्यामध्ये घालत आहे। हे सर्व आपण आता चांगलं मिक्स करून घेऊयात। हे बघा, आपला बुंदी रायता तयार आहे। असा हा थंडगार रायता उन्हाळ्यासाठी आपल्या शरीराला खूप पोषक आहे। असा हा थंडगार बुंदी रायता बनवून तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असा हा थंडगार बुंदी रायता जो आहे तो कोणत्याही प्रकारच्या भातासोबत, मसाले भात असो, बिर्याणी असो, व्हेजिटेबल बिर्याणी असो, जीरा राईस असो, आपल्याला अतिशय उत्तम असा हा सर्विंग आहे।